नमस्कार, यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 40 मापाचा कटोरी ब्लाउज कटिंग। तर या ब्लाउजसाठी लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे। उंची आहे 14 इंच, छाती माप आहे 40 इंच, कमर आहे 36 इंच, मागील गळा 9, पुढील गळा आहे 7 इंच, आर्महोल राऊंड आहे 18, बाही आहे 5.5 आणि दंडगेर आहे 13 इंच। तर या मापानुसार आता आपण इथे 40 मापाचा कटोरी ब्लाउजचा कटिंग करायला घेऊया। तर सर्वात आधी हा मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। याच्यामध्ये आपला मागील आणि पुढील दोघंही भाग एकाच वेळेला निघणार आहे। तर हा पेपर इथे असा फोल्ड होऊन जातो आहे, म्हणून आपण या आधी याला पेपर पिन लावून घेऊ। हे पण पिन लावून घेतली म्हणजे आता आपला पेपर फोल्ड होणार नाही। आता सर्वात आधी इथे आपण एक सरळ रेष टाकून घेऊ। ही सरळ रेष टाकून घेतली, त्यानंतर आपण उंचीचं माप लावूया। उंची आपली आहे 14 इंच, 14 मध्ये 1 इंच प्लस करायचा वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने स्टिचिंग मार्जिन म्हणून 1 इंच मिळवायचा आहे। तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचा। तर इथे उंची आपली 14 होती, त्याच्यामध्ये मी 1 इंच मिळवला 15 इंच। ही झाली आपली उंचीचं मार्किंग। त्यानंतर आता आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहे। तर शोल्डर इथे मागील गळा 9 इंच आहे, तर त्यासाठी आपण 5.5 इंचावरती शोल्डर लावूया। 5.5 आणि हे 5.5। त्यानंतर इथे आता इथे 40 माप आहे, तर आपण 5.25 घेऊ आणि मग त्याच्यानंतर आर्महोल राऊंड आपण मोजून घेऊ। आर्महोल राऊंड मोजून घेतल्याच्या नंतर आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे माप खाली सरकवायचं आहे का वरती सरकवायचं आहे, कारण आपण घेतलेलं जे माप आहे ते बरोबर येण्यासाठी ते आधी चेक करावं लागेल। तर आता ही जी छाती रेषा झाली याच्यावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती माप आहे 40, 40 चा चौथा 10 आणि त्याच्यामध्ये हे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, 1.5 किंवा 2 तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। त्यानंतर कमर घेर, तर कमर आहे 36, 36 चा चौथा 9, 1 इंच मागील टक्ससाठी आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। ही झाली आपली कटिंगची रेषा आणि ही झाली आपली फिटिंगची रेषा। त्यानंतर इथून 1.25 इंच, हे 1.25 इंच घेतलं। त्यानंतर इथून अर्धा इंच सोडून द्यायचा आणि हा इथे मागील बगलीचा आकार देऊन घ्यायचा। हा मागील बगलीचा आकार। आता हा राऊंड आपल्याला इथे चेक करून घ्यायचा आहे। तर आता आपला आर्महोल राऊंड किती आहे 18 इंच, मग 18 चा निम्मे 9 इंच, हा 18 चा निम्मे केला 9, मग आता आपल्याला हा आर्महोल राऊंड किती हवा आहे 9 इंच। तर इथून अर्धा इंच दुरून टेप ठेवायचा आणि हे मोजायला सुरुवात करायची। अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे। बघा आता हे किती आलं 9.5 इंच, आपल्याला किती हवा आहे 9 इंच। तर त्यासाठी आता आपण इथे ही रेष 5 इंच वरती सरकवून घेऊ। एकदा पुन्हा रीचेक करून घ्यायचं किंवा आपला टेप हलून जातो म्हणून। तर इथे हे आपण पुन्हा एकदा रीचेक करून घेऊ। हे बघा हे इथे आलेलं आहे 9.5, आपल्याला किती हवा आहे 9, मग आपण 5 इंच इथे ही रेष वरती सरकवून घ्यायची। अशा पद्धतीने ही रेष इथे 5 इंच वरती सरकवून घ्यायची। ही वरती सरकवल्याच्या नंतर इथून 1.25 इंच घ्यायचा, 1.25 किंवा 1 असं तुम्ही घेऊ शकता इथे।
आणि इथून पुन्हा हा आकार द्यायचा. हा आकार आपला चुकीचा आहे. आता या आकाराने आपल्याला मोजायचं आहे. किती? 9 इंच. पुन्हा असा अर्धा इंच दुरून टेप ठेवायचा. हे बघा, हे आपल्या इथे 9 इंच माप बरोबर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आर्मोल राऊंड इथे चेक करून मगच याचं माप इथे टाकायचं आहे. जर तुमचा आर्मोल राऊंड चुकला, जर आपण हा आर्मोल जर नाही घेतला आणि हा खालच्या बाजूने जर आपण आकार दिला, तर हे ब्लाऊज इथे बगलेमध्ये सैल होईल आणि सैल झाल्यामुळे ते शोल्डरवरून उतरेल. तर त्यासाठी अशा प्रकारे आर्मोल हा चेक करूनच घ्यायचा. त्याच्यानंतर हा झाला आता आपला मागील बगलेचा आकार. इथे आपण गळा रुंदी 2.5 किंवा 2.25. आता इथे मी 2.5 इंच इतकी गळा रुंदी इथे ठेवणार आहे. आता हा आपला बेसिक तयार झालेला आहे आकार. आता इथे आपल्याला कटोरी ब्लाऊज करायचा आहे. तर कटोरी ब्लाऊज करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे पुढील गळ्याचं माप टाकावं लागेल. तर पुढील गळा आपला किती आहे? इथे आपला पुढील गळा आहे 7 इंच. तर आपण इथे 7 इंचावर मार्किंग करूया. हे किती घेतलं? 2.5. इथे जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर तुम्ही इथे 2.5च्या जागी 2.25 सुद्धा इथे घेऊ शकता, पण मी इथे 2.5च घेणार आहे. यामध्ये हा गोल आकार. या पद्धतीने झालं. आता इथे आपण खाली क्रॉस पट्टीचं मार्किंग करूया. 2.5 इंच क्रॉस पट्टीचं मार्किंग केलं. 2.5 इंच. इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग करताना साईज जर खूप हेवी साईज असेल, म्हणजे 40चं जरी माप आहे तरी त्यामध्ये कटोरी साईज जर खूप जास्त असेल तर अशा वेळेला हे 2.5 न घेता 2.25 इंच घ्यायचं आहे. कारण काय होतं, माप जर जास्त असलं तर मग इथून जी आपली पट्टी जोडलेली असते तिथून ही पट्टी वर सरकते आणि कटोरीचा भाग व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी इथे मग हे पट्टी 2.25 किंवा 2ची जरी ठेवली तरी ब्लाऊज व्यवस्थित बसतो. पण जर ब्लाऊज हेवी साईज असेल तर माप हे सर्वांचं सारखं नसतं. आता हे आपण 40 इंचाचं ब्लाऊज कटिंग करत आहे. 40 इंच जरी चेस्ट असली तरी काही बॉडीचं माप कसं असतं, काही पाठीचा भाग हा खूप चौडा असतो आणि छातीचा भाग कमी असतो. तसंच काहींचा छातीचा भाग जास्त असतो, पाठीचा भाग कमी असतो. त्याच्यामुळे जरी 40 माप आहे तरी सर्वांच्या बॉडीचा आकार शेप सारखा नसतो. त्यामुळे आपल्याला हे नजरेने अंदाज घेऊनच मग ही मापं टाकायची आहेत. अशा प्रकारे हे आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग केलं. त्यानंतर इथे कटोरीचं मार्किंग करून घेऊ 6 इंचावरती. हे 6 इंचावरती कटोरीचं मार्किंग केलं. हे आपल्याला घ्यायचं नाही आहे. इथून हा आपल्याला खोल आकार द्यायचा आहे. जो आपण मागील आकार दिलेला आहे त्या आकारापासून आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे आणि इथे पुढील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून अशा प्रकारे अशा प्रकारे आपण पुढील बगलेचा आकार दिला. आता इथे 5 इंच, इथे गळा 7 इंच असल्यामुळे आपण इथून 5 इंच घेतलं. जर इथे गळा 6 इंचाचा असता तर आपण 4.5 किंवा 4 इंचावरती हे मार्किंग केलं असतं. पण गळा इथे मोठा आहे म्हणून आपण इथे 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर इथे पुन्हा 6 इंच. ही इथे एक तुटक रेषा तयार करायची आणि इथून हा कटोरीचा आकार याच्यामध्ये द्यायचा. अशा प्रकारे आता या रेषेचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. ही रेषा आहे 6, त्याचा मध्य केला 3 इंचावरती आणि या बाजूने अर्धा किंवा पाऊण इंच अंतर घेऊन आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे.
हा अशा पद्धतीने आकार देऊन झाला। आता हे झालं आपलं, इथे 40 मापाचं आपण पेपरवर आखून घेतलं। आता हे आपण कट करू आणि मग नंतर याच्या कट केल्याच्या नंतर याचे आपण बाहीचं माप बघून घेऊ। इथे आता आपला हा मागील भाग आणि पुढील भाग दोघंही एकाच वेळेस निघालेले आहेत। तर त्यामध्ये आपला इथे साईड पीस निघालेला आहे। कटोरीला आपल्याला वेगळ्या पेपरवरती ठेवून वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर ही जी क्रॉस पट्टी निघाली आहे, तुम्ही जर इथून कट केलं तर ही पट्टी तुम्हाला वेगळ्या पेपरवरती ठेवून पुन्हा त्याला वाढवून घ्यावी लागेल। आणि जर या पट्टीला तुम्ही खाली इथेच मार्जिन वाढवून घेतलं तर तुम्हाला पट्टी वेगळ्या पेपरवर वाढवायची गरज पडणार नाही। तर इथे हे आपली तयार मापाची पट्टी आहे। याच्यामध्ये इथे पाऊण इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। हे जर पाऊण इंच वाढलेली पट्टी तुम्ही इथेच कट करून घेतली तर तुम्हाला नंतर परत ती वाढवावी लागणार नाही। तर मी इथे आता ही पट्टी पाऊण इंच खाली वाढवून घेतली। याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन ॲड झालं। तर आता हे कट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। कट करण्यासाठी इथपर्यंत आपली हे उंचीचं मार्किंग आहे। ही जी रेष आहे या रेषेपासून तर या रेषेपर्यंत आपलं उंचीचं मार्किंग आहे। हे जे आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे हे पट्टीसाठी मार्जिन आहे, हे मागील भागामध्ये चालणार नाही। तर त्यासाठी काय करावं लागेल, इथे आपल्याला छेका देऊन घ्यायचा आहे। म्हणजे इथे आपल्याला अंदाज समजेल की आपली उंची इथपर्यंत आहे। इथे छेका दिल्याच्या नंतर इथे सुद्धा एक कट देऊन घ्यायचा। इथे एक कट दिला आणि इथे एक कट दिला। त्यानंतर मागील बगलेचा आकार घेऊन आपल्याला हे पहिले कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी कट करून घ्यायचं। तर हे आपण या मार्जिन सोबत पुढील भाग कट केला। त्यानंतर इथे हा मागील बगल घेऊन हा भाग कट केला। तर आता हे आपण वेगळं करून घेऊ। वेगळं केल्याच्या नंतर सर्वात आधी हा पाठीचा भाग आपण इथे तयार करून घेऊ। हे जे आपण छेके दिले होते हे घेऊन यांच्या सोबत एक रेष तयार करायची आणि हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आपण क्रॉस पट्टीमध्ये दिलं होतं हे आधी इथून कट करून टाकायचं। हा झाला आपला 40 इंच मापासाठी मागील भाग। आता हा आपला बरोबर रेडी तयार आहे। आता आपण पुढील भाग इथे कट करून घेऊ। अशा प्रकारे हे कट करून झालं। याची आपण एक्स्ट्रा मार्जिन कट केली नाही, कारण आता आपल्याला हिला वाढवायची गरज पडणार नाही। ही आहे अशीची अशी आपल्याला कपड्यावर ठेवून कट करायची आहे। जर आपण हे माप कट करून टाकलं असतं तर मग याला आपल्याला एक्स्ट्रा वाढवावी लागली असती। आता याला वाढवायची गरज नाही। ही पण आता इथे रेडी झालेली आहे। त्यानंतर हे साईड पीस पण आपलं इथे रेडी आहे। कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर त्यासाठी सर्वात आधी हिला अर्धा इंच इथून कट करून घ्यायची। हे आपण कट केली। हिला आता आपण पेपरवरती वाढवून घेऊ। त्याच्यासाठी हा एक्स्ट्राचा पेपर घेतला। त्यानंतर ही कटोरी याच्यावरती ठेवायची। याला इथे एक पेपर पिन लावून घेऊ आणि ही आहे तशीच्या तशी आधी आखून घ्यायची। ही आहे तशीची तशी आधी आपण इथे आखून घेतली। त्यानंतर इथे जे आता आपण टक्स देणार आहे त्याचं मार्किंग आपल्याला इथे वाढवायचं आहे। तर जर आता आपण 1.5 इंचाचा टक्स देणार असले तर इथे 1.5 इंच घ्यायचं। 1.25 इंचाचा टक्स देणार असले तर 1.25 इंच घ्यायचं आणि 2 इंचाचा टक्स देणार असले तर 2 इंच घ्यायचं। जर कटोरी साईज नॉर्मल असेल तर तुम्ही 1.5 इंचाचा जरी टक्स दिला तरी चालणार आहे आणि जर कटोरी साईज हेवी असेल तर तुम्ही 2 इंचाचा जरी टक्स दिला तरी चालणार आहे। आता मी इथे 1.5 इंचाचा टक्स देणार आहे। त्यानंतर खालच्या बाजूने 1 इंच इथे वरती मार्किंग असतं हे आपलं। त्यानंतर खाली आपल्याला टक्सचं मार्किंग वाढवून घ्यायचं असतं। तर इथे 2.5 इंच जरी घेतला, हा 2.5 इंच नॉर्मल मापांसाठी द्यायचा आहे आणि जर खूप हेवी साईज असेल तर 2.25-3 इंच सुद्धा दिला तरी चालणार आहे। हे आता आपण इथे 2.5 इंच इतकं मार्किंग केलं।
त्यानंतर हे तिघही पॉइंट इथे जोडून घ्यायचे आहे. इथे अगदी हलकसं पाव इंच आपण हुकलूक पट्टीमध्ये जितकं घेणार आहे तितकं इथे वाढवायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच आपलं कटोरी जितकं जोडणार आहात तुम्ही, कटोरी जोडण्यासाठी जितकं मार्जिन इथे घेत असाल तितकं मार्जिन इथे वाढवून घ्यायचं आहे. जर पावच इंच तुम्ही इथे कटोरी जोडण्यासाठी घेत असाल तर पावच इंच वाढवायचं आहे. जास्त जर तुम्ही इथे वाढवलं आणि तितकं जर स्टिचिंगमध्ये नाही घेतलं तर त्याच्याने काय होणार आहे, ही गळ्याची जी बाजू आपली आहे ती सैल पडेल. ती सैल पडल्यामुळे ब्लाऊज शोल्डरवरून उतरेल. त्यामुळे तुम्ही जितकं मार्जिन इथे घेणार आहे स्टिचिंगमध्ये तितकंच इथे वाढवायचं आहे आणि जितकं वाढवलं आहे तितकं स्टिचिंगमध्ये घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आपण कटोरी वाढवून घेऊ. हा आकार आपल्याला इथे जोडायचा आहे. इथून कमी नंतर थोडंसं वाढवून बरोबर याच्यामध्ये इथे जोडून द्यायचं. अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतली. आता हिला आपण आधी कट करून घेऊ. ही झाली आपली 40 इंच मापासाठी लागणारी कटोरी. ह्यात आपला पूर्ण ब्लाऊज इथे कट झालेला आहे. आता यासाठी लागणारी आपण बाहीचं कटिंग बघूया. बाहीचं कटिंग करण्यासाठी मी इथे हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. त्यानंतर सर्वात आधी खाली एक सरळ रेष तयार करून घेऊ. इथून आता आपल्याला बाहीचं माप लावायचं आहे. आपली बाही आहे 5.5 इंच. अस्तरची असेल तर तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे आणि साध्या पीसवर जर तुम्हाला ही बाही कट करायची असली तर त्याच्यामध्ये खाली 1.5 इंच प्लस करायचं आहे. कारण त्याच्यामध्ये खाली पट्टी वाढण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागत असतं, म्हणून त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहे. आणि अस्तरच्या ब्लाऊजमध्ये फक्त 1 इंच प्लस करायचं आहे. तर बाही आहे 5.5, तर आपण माप इथे टाकू. 1 इंच प्लस केला 6.5. ही 6.5 आपली बाहीची उंची झाली. तर त्यानंतर आता इथे आपल्याला बगलकट टाकायचं आहे 3 इंच. त्यानंतर या पॉइंट पासून इथे आपल्याला आर्महोलचा निम्मे टाकायचा आहे. तर आर्महोल राऊंड आहे आपला 18चा निम्मे आपण टाकणार आहे 9. इथे या पॉइंट पासून आपण 9 इंच इतकं घेतलं. त्यानंतर आपलं स्टिचिंग मार्जिन आपण किती घेतलेलं आहे 1.5 इंच. तर 1.5 इंच हे अंतर घेतलं. त्यानंतर इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. बाहीचा आकार देताना आधी आपण उथळ आकार देऊन घेऊ असा. त्यानंतर इथून थोडंसं खाली यायचं असं. त्यानंतर खोल आकार. आता इथे दंडगेर आहे 13 इंच. 13चा निम्मे 6.5 आणि स्टिचिंग मार्जिन आपण घेतलेला आहे 1.5 इंच. हे आपलं कटिंगची रेषा आणि ही आपली फिटिंगची रेषा. अशा प्रकारे आपली बाही आखून झालेली आहे. आता हिला आपण आधी कट करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे 40 इंच मापासाठी कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे केलेलं आहे. संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.